नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आता मी चहा करते. समोर आपल्या इथं देवाचा कार्यक्रम होता, गेंडमाळ होती. तर त्यामुळे पहाटे 4:30-5 वाजता मी आलेली घरी. आणि त्यानंतर आता परत उठून म्हणजे माझ्याच आत्याच्या मुलीचं लग्न आहे. तर आपण लग्नामध्ये पण भेटूया आणि कालचा ब्लॉग पण तुम्ही नक्की सर्वांनी पहा. तिथले गेंडमाळचं जे कार्यक्रम झालेला आहे देवाचा, तर तो कार्यक्रम मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वांनी बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो. तर तर आम्ही बघा निघालो आता होतो. मम्मी आणि मी चाललो होतो नवरी मुलीची ओटी भरण्यासाठी. आणि आता तिचं बघा ती चालू वगैरे तिचं लग्नाचं वगैरे दाखवत होती. आणि मस्तपैकी ब्लाऊज वगैरे शिवलं होता. खूप छान होती साडी तिची लग्नाची, शालू वगैरे सर्व. आणि आता दुसऱ्या दिवशी आज होतोय लग्न. आणि आता बघा रात्रीचा कार्यक्रम होता नेमकं इथं गायनमाळ्याचा, आपल्याच इथे होता पुढे. आणि आता त्याचा व्हिडिओ येणारच आहे, लवकर सर्वांनी पहा. आणि आता बघा आम्ही आवरून वगैरे झालेलं आहे आमचं. आणि मम्मीनी ते ब्लाऊजला आपण मग कसं हे करतो, आरे वर्क करतो तशाच टाईपमध्ये, फक्त मम्मीने हे केलेलं नाही आहे, लेस वगैरे हे करून मणी लावून आरे वर्क टाईपच असं ब्लाऊज शिवलेलं आहे. तर कसं वाटतंय कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. आणि बघा सर्व कलवरांचं चाललेलं आहे मेकअप वगैरे करायचा. हा माझ्या ताईचं म्हणजे मम्मीच्या मामीच्या मुलीचा मुलगा आहे हा. खूप छान खेळत होता मम्मी बरे. आणि आता सर्वांनी त्याला घेतलं होतं, त्यावर सर्व खेळत बसली होती. आणि त्यानंतर आता लग्न वगैरे लागणारच आहे, मुहूर्त जवळ येतच होता. आणि मग आता अक्षता वगैरे सर्व आल्या होत्या, सर्वांनी घेतल्या अक्षता. आणि आता लग्न होणारच आहे बघा. आता नवरी मुलगी देखील आलेली आहे. आणि आता लग्नाची गडबड म्हणल्यानंतर कसं असतं तुम्हाला माहितीच असेल, कारण आता लग्नामुळे ना कुठलंच काम असं म्हणजे सुधारत नाही लवकर काय करायचं. त्यामुळे आपलं व्हिडिओ देखील आपण ब्लॉगमध्ये शूट करू शकलो नाही जास्त काही. आणि त्यामुळे त्यात मम्मीने आता ब्लाऊज बघा खूप छान प्रकारे असं शिवलेलं आहे. हे करायलाच खूप वेळ गेला होता मम्मीचा. मागून सर्व लेस वगैरे त्याचं मम्मीने केलेलं आहे. तर कसं वाटतं कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. हॅलो. तर पहा आत्ताच आम्ही आलेलो आहोत आणि आता 10 वाजत आलेले आहेत पहा. आणि आता 10 वाजत आलेले आहेत, खूप बाहेर थंडी वगैरे आहे. आणि त्यात आता आम्ही इतकं उशिरा आलेलो आहे. आणि चला आता आपण झोपूया. आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. खूप छोटा आहे पण समजून घ्या. पुढच्या वेळेस आपण आता खूप छान ब्लॉग शूट करू. आणि कालचा ब्लॉग आता मी टाकणार आहे, ज्ञानमाळेचा होता आपला, तो सर्वांनी नक्की पहा. आणि कमेंटमध्ये सर्वांनी नक्की पहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.